नमामि गंगेच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसीतील जे घाट आहेत ते स्वच्छ करण्यासाठी एक पुढाकार घेतलेला होता। सोबतच पूर्ण गंगेला स्वच्छता अभियान राबवण्यासाठी देखील पुढाकार आपल्याला घेतल्याचं पाहायला मिळालेलं होतं। नेमकं वाराणसी कसं आहे हे आपण आज पाहणार आहोत। वाराणसीचा घाट हा कसा दिसतो हे आज मी दाखवणार आहे। गणेश उत्सव आहे आणि गणेश उत्सवाच्या माध्यमातून अनेक देखावे आपल्याला समोर येताना पाहायला मिळत आहेत आणि तशाच प्रकारचा हा देखील वाराणसीच्या घाटाचा देखावा जो आहे तो आता सध्याला आपण बघता आहात। सायनमधील फ्रँकलिन पॉल या मुलानं हा संपूर्ण देखावा साकारलेला आहे। एकूण छोट्या छोट्या बारकाई जर का बघितल्या तर आपल्याला सगळ्या गोष्टी कशा ज्या वाराणसीच्या घाटामध्ये पाहायला मिळतात तशाच प्रकारच्या गोष्टी सगळ्या इथं आपल्याला पाहायला मिळतात। एकूण मनकर्णिका घाट असेल किंवा मग एकूण जे तिथली परिस्थिती आहे, पुटिया घाट असेल, प्रयाग घाट असेल, इतर घाट असतील, हे देखील इथं आपल्याला पाहायला मिळत आहेत। नेमका कशा प्रकारे हे संपूर्ण देखावा घडवला आहे याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत फ्रँकलिन, आपण त्याच्याशी बातचीत करूया। काय नेमका उद्देश होता तुझा हा संपूर्ण देखावा साकारण्यासाठी? नमस्कार, मी फ्रँकलिन पॉलचा लाडका प्रस्तुत नो पॉल्युशन नो सोल्युशन, नो से नो टू प्लास्टिक। तर आपला मेन उद्देश हेच होता देखावात की आपण जे आज वॉटर बॉडीज वगैरे जे आपण डॅमेज केलं आहे तिचं जे आपल्याला हेल्थ इश्यूज किंवा आपण वातावरणालासुद्धा एवढा डॅमेज करून आपण पूर्ण वातावरणाचं आपण कसं याच्यात सोल्युशन काढता येईल ते आपण याच्या मागचा उद्देश दाखवण्याचा प्रयत्न केला या देखावामध्ये। किती दिवस लागले संपूर्ण देखावा साकारायला? आपल्याला कमीत 1 महिने आपण डे अँड नाईट वगैरे करून आपल्या टीम करून ते आपण देखावा सादर केला। किती खर्च आला? खर्च तर आपण काउंट तर अशी करत नाही, आपण आपल्या हिशोबाने जेव्हा करता येईल तेवढा आपण आपला बेस्ट देतो, ते आमच्याकडूनही आपण प्रयत्न करतो। आपण इथे खाली देखील बघू शकतोय की ह्यामध्ये मासोळ्या देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत। अनेक मासोळ्या यामध्ये सोडण्यात आलेल्या आहे। एकूण पॉन्ड जर का आर्टिफिशियल पॉन्ड म्हणायचा, पण असं वाटतो आहे की एकूण गंगेचं ची प्रतिकृती जी आहे तो बनवण्याचा इथे प्रयत्न आपल्याला दिसतो आहे। सोबतच जर का या छोट्या नाव देखील बघायच्या तर या नावेवर देखील कशा पद्धतीनं स्वच्छता अभियान तिथं राबवलं जातं त्याची प्रतिकृती आपल्याला इथं पाहायला मिळत आहे। नमामि गंगे ही योजना कशा प्रकारे तिथं राबवली जाते हे देखील दाखवण्याचा प्रयत्न या माध्यमातून आपल्याला होताना दिसतो आहे। कॅमेरामॅन प्रशांत मानेसह अभिषेक मुठाळ, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।